विठ्ठल आवडे प्रेम भाव। महाराज विश्व हरिनामाने ढवळून काढे तुकोबरायने। विश्व हरी नामे ढवळीले जग, इतकी ताकद आहे। याच्या पलीकडे सांगू का, तुकोबरायच्या काळामध्ये इस्लाम राजवट होती। इस्लाम राजवट होती। 7 पातशाह्या होत्या। 7 पातशाह्या। मोबाईल इचकी जा, खपक्या मोबाईल दिले देवान तुम्हाला, मुक्काम पड्यावर अर्धा हात राहिला आणि अर्धा पांग राहिला। उघडे नागडे चित्र नका पाहत जाऊ, त्याच्यात इतिहास बघत जा, लक्षात येईल। 7 पातशाह्या, एक पातशाही संपली। 6 पातशाह्या, आदिलशाही, अशी लोक अशा शाह्या होत्या। एक सांगितली, 5 बघा कोणत्या होत्या। अशा इस्लाम राजवटीचं प्रकरण भयानक प्रस्त असताना त्या काळात क्रांतिकारी संत तुकोबराय जन्माला आले। निर्भीड वक्तव्य, न भिणारी वक्तव्य। आता छत्रपती जन्मावर दुसऱ्याच्या घरात, ही अवस्था आहे। आपण स्वतः नाही पुढं व्हायचं, पुढं व्हायचं बंदूक दुसऱ्याच्या खांद्यावर आणि बटन ह्या सुंबळ्याच्या हातात। मी त्याला मारलं, ते मेलन सुंबळ्या, तो नुसतं बटनच दाबलं खपक्या, ते काय लायकी? दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक, स्वतः क्रांतिकारी। काय संप्रदायाचा नियम, काय टोक असेल, काय भक्तीचं सूत्र असेल। आज्ञानी मडके हे अत्यंत विचित्र अवस्थेने भरलेले होते। हे तुकोबरायच्या गाथ्यान साफ झाले। इतकं मोठं टोक होतं तुकोबरायचं। आणि एवढी व्याप्ती असताना सुद्धा म्हणतात, काय वाणू आता न पुरे वाणी, माझी वाणी पुरत नाही। त्यावरती संतांचा अधिकार किती मोठा असेल कल्पना करा, काय टोक असेल संतांचं। एवढी मोठी व्याप्ती, मोजकं सांगतो तुम्हाला। शांती ब्रह्म एकनाथ महाराज एके दिवशी गंगेच्या पात्रात संध्या करायला बसले। आपण ज्या परिसरात आहे त्या साधूपासून सुरुवात करू। कीर्तन कमी करीत नाही, ताण घेऊ नका, तो ताण नाही। हो, मी खाली बसल्यावर तुम्हाला दिसायचं नाही म्हणून हे ओडगुळ घेतलंय खाली। हो, कारण तुम्हाला सांगू का, श्रोत्याच्या आशीर्वादावरच महाराजाचं चलत असते। एक म्हणला आपल्या दुकानामध्ये 50 कोटीचा माल आहे, पण गिरायकच येत नाही। म्हणलं तुझी बायको चाटा वस्तूला, गिरायकत नाही तुझ्या दुकानात, मग चाटा जोग जण असे चाटी जा जिबिन्यान, मिठाचं पाणी टाकी जा आणि मग वस्तू चाटी जा। वक्त्याला सर्वात मोठी किंमत आहे श्रोत्यामुळं। मायबाप, श्रोते सज्जनांनो, तुम्ही कीर्तन ऐकायला येतात म्हणून हे लोक आमची कीर्तन घेतात। हा, सगळी ग्रंथ पाठ आहेत पण कोणीच ऐकत नाही। पपेच माईल सांग, ते म्हणलं पप्याच्या माईला सांगतो पण पाकिट कोण देईल? म्हणलं तू मेलेला आजा। सर्वात मोठा वक्त्याचा देव श्रोत आहे। म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोपरायने कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांना महादेवाची उपमा दिली। महिला तितक्या पार्वती आता। हो, म्हणून कीर्तनकारानं कधी कधी श्रोत्यांना फेकाफेकी केली नाही पाहिजे, शास्त्र आहे त्याच्या पाठी। हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकदा गोदावरीच्या पात्रात संध्येला बसले। संध्या असेल, काय तो मंत्रोच्चार असेल, काय ते पाठांतर असेल, काय ते ज्ञान असेल, काय ती नम्रता असेल। हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जर विचार केला तर भौतिक श्रीमंती सर्व श्रीमंतात, सर्व संतात एकनाथ महाराज श्रीमंत होते। मी म्हणतो का रे, सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ महाराज, सर्व संतात गोरेगो राजे होते शांती ब्रह्म एकनाथ महाराज। काय वैभवशाली मान। 12-36 वर्ष पंढरपुरातला मालक पाणी भरायला, गणगुळ्या उघळू उघळू बेजारे, तरी स्वप्नात नाही देव, स्वप्नात नाही। 36 वर्ष पाणी भरलं, कोणाला म्हणायचं मालक? एक जण म्हणला त्यांना 300 एकर जमीन आहे म्हणून आमचं गाव मालक म्हणते। बोकांडे सप्त्याला पट्टी देत नाही त्याला मालक म्हणतो, त्याचं पाप बोकांडीवर घेतो का रे? कोणाला म्हणायचं मालक? तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचे? तुम्ही बी आणि गिरगावचा बाळ्या बी कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचा आहे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात। 1 कोटी 2 कोटी सुमळ्या, तमाशातल्या लोकांकडे 100-100 कोटी रुपये येतात। काय येड्यावानी घेऊन बसायला, शेपटाड हलवायला शिरपुडी सारखं, माशी उठण रिकामी बसन। कोणाला मालक म्हणतात का? मालक तो जगाचा बाप आहे, कोणाला नाही मालक म्हणायचं। ज्याच्या नावाचं कुंकू लावता बाईनं त्याला मालक म्हणायचं।
शास्त्र आहे। एक जण म्हणला हे मी यांच्याकडे कामाला आहे, आमचे मालक आहे, पुढच्या वर्षी आतली ठोकून ज्वारी दिली म्हणतो ते मालक लय मोकार आहे। 16 पायल्याची 14 पायल्यात ज्वारी भरली, गेला मालक खड्ड्यात, गडी गेला तळ्यात। अरे आयुष्यभर ज्यानं त्याची लिंक खाली येऊ दिली नाही, त्याचं वजन खाली आलं नाही, तो जगाचा बाप आहे। वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे। झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगात ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही, त्याला जगाचा बाप म्हणतात। असा 36 वर्ष नाथांकडं पाणी भरायला पवित्र गोदावरी मातेच्या पात्रामध्ये वाळवंटामध्ये सकाळी स्नान आटपलं आणि वाळवंटात बसले। संध्या चालू झाली, कर्मकांडातली संध्या 24 नावाची। केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संकर्षणाय नमः, मितविक्रमाय नमः। मागे पुढे म्हणत असेल 24 नावाची संध्या आहे, 24 नावाची संध्या। आणि वारकऱ्यांची संध्या हरिपाठ आणि काकडा, ही वारकऱ्यांची संध्या। आमचा पुतण्या इशारत झाला, कोणी कोण झाला मी काय तपासलं नाही। ते म्हणला मी इशारत झालो, म्हणलं कोणी कोण झालास, आपल्याला कळतच नाही तर काय, जिला पिठलं येत नाही तीन बासुंदीच्या कशाला नादी लागायचं। म्हणे मी विशारद झालो, तर मी म्हणलं मला काकडा म्हणून दाख। काय बोलता म्हणे काका तुम्ही, अलंकार आहे, मी विशारद आहे आणि मी काकडा म्हणत असतो का? म्हणलं मग तू तमासगिरीस, तू तमाशातल्या लावण्या म्हण जाय। तू विशारद झाला, जर तुला काकड्याचा आणि हरिपाठाचा कटाळा येत असूल तर 10 पिढ्याचा आपलं पाप उतवालय सुमल्या। काकडा हा महत्वाचा विषय, बिंबय परमार्थातलं काकडा आणि हरिपाठ बिंब। हो, मालकाची संध्या सुरू पैठणमधल्या, काय ती संध्या असेल, काय ते मंत्रोच्चार असेल। हो, जुन्या काळातली लोक इतकी शुद्ध मंत्र म्हणायचे। मुग्धान मुग्धभयो मुग्धेषु नंक्रतुंजनो, यज्जायां प्रतिपाद्यानां सुधाळन्ति सर्वस्थितो, अंबाम्बिकां भवान् सरस्वतीं महालक्ष्मी, यज्जायते सर्वास्थितानां महाकाली भयोजनो, यतं महासरस्वतीयां महाकालीस्ततेव च महालक्ष्मी स्थितायां सर्वापवजायते, अंब सर्वास्थितायां कमला विमला जतो विमलज्जत्निरे सर्वानां आह्वानांच प्रियतां नमः। गोड मंत्र म्हणायचे। कधी कधी असे म्हणले राम असं नको करी जाऊ येड्या, असे नसतेत मंत्र। तू येडा होशीन आणि लोकही पागल होते न बापू, असं नसलं म्हणलं पाहिजे। मंत्र चढे थोडा तो धडचू हे वेडा, शास्त्र आहे त्याच्या पाठी। मग काय नाथ बाबांची संध्या, गंगेचं पाणी थोडं खळखळ खळखळ करत होतं, आवाज येत होता, पण संध्या करताना नाथांच्या लक्षात आलं पाणी थोडं खळखळतंय। आईसाहेबाला सांगितलं, आईसाहेब अनंत पाप्यांचं पाप नाश करणारी, पाप धुणारी तू पवित्र गोदा माता, तुला विनंती, माझी संध्या होईपर्यंत थोडं शांत वाहते का, थोडी शांत वाहते का? तर गंगेला थोडासा अहंकार होता। गंगा ही भगवंताच्या अंगठ्यातून जन्माला आली। तिने सांगितलं, महाराज संध्या करणं तुमचं काम आहे, वाहनं माझं काम आहे। तिच्या लक्षातच नव्हतं मी ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले तो जगाचा बाप यायची तर पाणी भरते। होतं कधी कधी असं बरं का, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाल्यावर कळत नाही कलेक्टरला कुठं बसावं। हो, नाकापेक्षा मोती झाल्यावर तुटलं नाक, लक्षात येत नाही। तिला कळायला पाहिजे होतं मी ज्याच्यापासून जन्माला आले तो जगाचा बाप इथं 36 वर्ष पाणी भरतोय, धुणं धुवायलाय, त्याला चंदन उगाळून द्यायलाय, काही कळावं का नाही? म्हणे तुमचं संध्या करणं काम, माझं वाहनं काम। आवर्त टाकलं, आवरतो भयास्थितानाम, आवर्तन टाकल्याबरोबर पाणी गोठल्यावर कसं होतं भरपूर, असं गोदावरीचं पात्र स्थिर झालं, वाहता प्रवाह थांबला, दृष्टांत संपला। ज्याच्या वाणीच्या प्रक्रियेमध्ये वाहता प्रवाह थांबतो, ही एवढी पवित्र वाणी नाथांची काय व्याप्ती असेल। ज्या व्यक्तीच्या वाणीनं गोदावरीचं पाणी स्थिर होतंय, थांबतंय, एवढी व्याप्ती नाथांची, संतांची। माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई साहेब एकदा उत्तर भारतात गेले। उत्तर भारतामध्ये एक महाराज होते, तसे लय मोठे महाराज इथं,
पण एक महाराज, त्या महाराजांचं नाव होतं कान्होगोवारी. फार मोठा मठाधिपती. हो, तुम्हाला एक सांगू का, नागरे बुवा आपल्याकडे जराशे पैसे आल्यावर माणसं रामराम घालीन. दुसऱ्या राज्यातल्या एका महाराजाची सगळी संपत्ती तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन करायची एका जाग्यावर, आणि एकट्याची 23,500 कोटीची प्रॉपर्टी एका महाराजाची. 23,500 कोटी. मी काय गांजा उडून आलो नाही, माय काय गोळ्या संपल्या नाही, मी काय छतावून मुंडक्यावर पडलो नाही. हो, मी फिरलोय तवार बाबा. एवढी श्रीमंती, एवढी श्रीमंती. काल परवा गाडी घेतली की काच खाली करीन, कीर्तन नाही घेतल्या खुरपिशीन. कोणावर अवलंबून आहे आपलं? हा, काच खाली केली पाहिजे. आमचं पुतणे ग्रामपंचायतचा सदस्य झालो, मलाच बोलू ना. मी म्हणलं तू बोलूनच मला, तुम्हाला माहिती आहे का मी कोण झालो? म्हणलं कोण? ग्रामपंचायतचा सदस्य आणि शेळ्या सांभाळायला नेते. नाही, इतका इचकलेला पुतण्या नाही मग. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय, समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. मोठा शत्रू कोण असेल तर अहंकार आहे. तवार बो अहंकार. हो, अहंकार. 100 कोटीची प्रॉपर्टी कोणाला राम राम घालीत नाही. लोक म्हणले कुत्र चालले, गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. लोक काय म्हणतात? कुत्र चाललंय. संध्याकाळी ठिकाणा नाही. लय माणूस देव आहे हो. कोणाच्या पोरीच्या लग्न कार्यामध्ये भांडे घासितो, विचार उभं राहतो, सतरंजा टाकते. देव माणूस आहे. आणि 100 कोटीवाल्याला कुत्र म्हणले. ते बापाची पित्र घाली ना. काय कामाचं मला सांगा ना. ते काय अर्थ नाही त्या गोष्टीला. तुम्ही जगाच्या उपयोगासाठी काय लोक त्याला मानित असते. फुगलेल्या माणसाला कोणीच विचारित नसते. ज्याला अहंकाराचं गंडल आलंय का त्याला विचारित नाहीत माणसं कोणी. काळ विचित्र आलाय. तो गेला पहिला काळ. अरे राव, तुरे राव, आमके राव, फलन राव, बिस्तान राव. हे आता नाही. आता तू काय ते सांग. ही अवस्था आहे. त्या काळातला बलाढ्यशाली श्रीमंत महाराज, कान्होगोवारी नाव. त्याच्यात जटा धरायला डॉक्टर साहेब 200 शिष्य होते. जटा धरायला जटा. हो, त्याच्या नखाच्या चुंबडी अशा झालत्या, त्यानं हात जर वरी केला तर त्याच्या अंगावर पाऊस पडत नव्हता. टोपलंच झालतं नखाचं. हो, असे नको. मिशा 14 फूट लांबलेल्या. काय महाराज, अरे पा. सकाळी उठलं की 1.5 गुंडी दूध बोक्याच. वैभवशाली महाराज. काय कमी होतं त्याच्याकडे? मला एका घरी म्हणले दूध पितो का? म्हणलं मी का बोके आहे का? हा, दूध लहानपणी पिलं, आता नाही. हे दूध पिणार चहावाल्याच लय इचकून टाकतात बघा. कप भर दुधामध्ये 2-4 जण चहा पितात. नाही, एकटाच बोके पिऊन चाललाय ना. मग मध्ये दूध गुंडी भर पेत जा, पण घरी पेत जा. आहे का नाही? बाहेर नाही. हीच केलं पाहिजे. आहे का नाही? किंवा ज्याच्या इथं लय मोठे त्याच्या इथं प्याचं. ज्याच्या इथं इकतच घेतलं पावशेर म्हणलं आपण दूधच आणतो. पुन्हा निरस करा. वा रे वा. गावरान बोक्या असतो नदीच्या कडीचा. असं नाही केलं पाहिजे. माणसानं परिस्थितीवर भान ठेवलं पाहिजे. आहे का नाही नागरे बुवा? हे बा, ज्याला बाहेर फिरायचं ना, बाहेर जसं असेल तसं राहिलं पाहिजे. महाराजाला काय, घरी जसं असं घरी जसं आहे तसं खातो आणि बाहेर लागल ते मागवतो. बसायची जागा हाणायला पाहिजे. महिनाभर खाली नाही बसता सुंबळ्याला. घरी मला काय वाटतंय, आपल्याला काय पाहिजे ते बायकोला सांगा आणि बाहेर जे असेल ते खावा. घरी जे वाढलं ते खातो आणि बाहेर दूध असल्यावर बासुंदी असल्यावर बी दूध मागवतो. येडगळेस का काय रे? बासुंदी केल्यावर दूध मागत असते वय सुंबळ्या. येडपट. काजू आल्यावर एक जण म्हणला शेंगदाणे आहेत का? पायात पडतो म्हणलं तू. आता काजू असल्यावर शेंगदाणे मागत असते तर किती येडपट काम आहे. अंजीर खाताना म्हणला आमच्या बांधावरले उमरं बी लय काचे. अरे चांडाळा, हे लय महाग आहेत रे. 1400 रुपये किलो आहेत आणि तू इथले उमरं पाखरं खाईनत. येड्यावानी सोंग आहे ना. आक्रूड वाहड एक जणांना. आक्रूड ते खाल चांगला असते म्हणून आम्ही शेंगदाण्याला काजू समजून खात असतो. मी या नादात पडत नसतो लय. आक्रूड वाहड. ते म्हणलं आमच्या आईनं खारोड्या बी अशाच घातल्यात. अरे त्या बाजऱ्याच्या असत्यात रे सुंबळ्या. हे लय महागे.
2,500 रुपये किलो येडपटेस का काय तू? बाहेर फिरणाऱ्यानं भान ठेवलं पाहिजे. मोठा माणूस. 4-5 लोक गेली. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, मुक्ताई साहेब, सोपान काका आणि नामदेवराय. कान्होबाईनं पाहिलं. यायचा जप होता, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जप ऐकला. कान्होबाईच्या लक्षात आले महाराष्ट्र. कहा कि आप महाराष्ट्र के? जी. ज्ञानोबारायने सांगितलं, जी हम महाराष्ट्र के. जी जी जी. तुम्हारे महाराष्ट्र में काय वानवाता न पुरे वानिया, तुम्हारे महाराष्ट्र में नामदेव नामक एक संत है. जी. नामदेव नावाचे एक महाराज आहेत तुमच्या महाराष्ट्रात. वो बोले पत्थर को दूध पिलाता है. मुक्ताई साहेब म्हणले, ज्ञान दादा हे झिपर पत्थर कोणाला म्हणाले रे? त्या मुक्ताई साहेब होत्या आदिशक्ती. कोणाला म्हणाले रे पत्थर? ज्ञानोबाराय म्हणले, मुक्ता ज्याला बाहेर घराच्या बाहेर पडायचं त्यानं 4 गोष्टी सांभाळायच्या. पहिली गोष्ट आहे पैसे कमी खर्चायचे. दुसरी गोष्ट आहे प्रवासात अर्ध्या पोळीनं कमी जेवायचं. तिसरी गोष्ट बुद्धीचा वापर जास्त करायचा. आणि चौथी गोष्ट गाव सोडलं की दुसऱ्याच्या तोंडाला लागायचं नाही. आता तुमच्या गावातलं एखादं पोरग उठलं आणि मी जर त्याला खालीवरी बोललो तर ते मला काहीच मानणार नाही. गाडी दगड हाणीन. मला बोललासच काऊन? मी गावातला आहे, माझ्याच गावातल्याने तुला आणलंय. काय टप्पर आहे तुझी गाडीत फोडतो. कशाला त्याच्या नादी लागायचं? आपण गाव सोडे, कमी बोलायचं. हा, त्याच्या तोंडाला लागायचं नाही. प्रवासामध्ये पैसे कमी खर्चायचे. एक जण 500 रुपये घेऊन पंढरपूरला गेलं. जाला 125 याला 125, 250 तिकिटाचे. आणि भजे खाल्ले 250चे. ते म्हणलं बुक्याला लाहायला पैसेच नाहीत. मी म्हणलं आता वाळू घेऊन जरशी. अरे बुक्या 250 रुपयाचे भजे खातो. टपरी दिसली की भजन वडा, भजन वडा, चट गेले पैसे. हा, प्रवास तो हो अर्थो भनंगा भयम व्याप्ती. हा हे काय नालायकाचं वाक्य का? अधिकाऱ्यांचं वाक्य. प्रवासामध्ये पैसे भिकाऱ्यासारखे खर्चले पाहिजे. काय प्रसंग येईल काय सांगता येत नाही. कमी खर्चायचे. प्रवासामध्ये कमी जेवायचं. मोठं गाव, काय लोकसंख्या तवर बुवा तुमच्या गावाची? 5000. मतदान लय मोठे. 11ची बॉडी आहे का? बर, असं लोक म्हणते. आपल्याला काय राजकारण कळत नाही. मला रंग लागलाय पंढरपुरातल्याचा, त्याच्यामुळे मी कोणाचा लागू बी देत नाही. काय करायचं आपल्याला? कोंड कोणाचं ओरडू सकाळ झाली, काय गरज आहे त्याच्यावर? मोठं गाव तुमच्या गावासारखं. पावसाळ्याचे दिवस आणि आषाढ महिन्यात युवायाची इथं आला. ईन भिजून आलेली होती. आता आपल्या पावसाळ्यात खेड्यापाड्यामध्ये भिजून आल्यावर एक फेवरेट आयटम असतो, डुबुकवड्या आणि भाकरी. डुबुकवड्या माहीत नसेल तुम्हाला. येसूर उकळला की चपात्या लाटता लाटतात त्याचाच उंडा टाकायचा की मधात डुबकून डुबकून, त्याचं नाव डुबुकवड्या. गळफाशे, गळफाशे, शेंगुळे. गळफाशे म्हणल्यावर ह्यार बळ्यान मा कशाला गळफाशे म्हणते? शेंगुळे. हे असे धपाटे पावसात झडीत हेच खातन माणूस. हो, मग त्या बाईनं मालकाला म्हणली, मालक आता भिजून आले, चुली पसलं, सरपण भिजेले, आपण काय करू? सकाळी येवायला पुरणपोळ्या करू, पण आता काय करते? डुबुकवाड्यान भाकरी. हे भिजून आलतो बस स्टँडहून. इवायचं धोतर नेसलं, बनेल खोटीला अडकिली, पाटकाबाई वाळू घातला, इवायचं धोतर नेसलं, जमला त्याचा कारभार. आणि मग का अशा मसाल्याच्या वड्या होत्या, डुबुक वड्या आणि भाकरी चुलीवरल्या. हे जरा शहरात राहत होतं, काय देवानी खात होतं गॅसवरल्या भाकरी. त्या काय असं धकून घ्यायचं असतं. 7 वाट्या येसूर पेलं आणि 3.5 भाकऱ्या अशा मुरगळल्या. तिचं नावच जेवण. पण 3:30 वाजता येसूर मधातून रेंज आली. उठा इवाई उठा, आता जावं लागतंय गावाच्या बाहेर. इवाई उठा,
उठा, तुम्ही एक भाकरी कमी खायला पाहिजे होती आणि 2 वाट्या येसूर कमी खायला पाहिजे होता. इवाई उठा. इवायच्या घरी नव्हतं बाथरूम. हे उठलं भिजन म्हणून याचा बूट यो आहे ना हात ठुलता आणि इनीची चप्पल प्लॅस्टिकची, इनीची चप्पल घालून तिकडे गेलं. बाहेर एक नळ होता कोपऱ्यावर, डबकाचं चालता चालताच सांडलं. एक देवबाप्पा पाणी घालायला आले देवीला, त्याने तांब्याची घागर खालून लागली, नळ हापसू लागले. यानं वरून डबा लावला. देवबाप्पाने एक थुतरी थांबली. तुला कळतं का रे मी सोहळ्यात आहे ना, डबकं लावलं संडासचं याला. काय बेजारी, काय बेजारी, काय रेंज देऊ लागला येसूर पोटात. देवा 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 देवा. ते आता पुढचं नाही सांगत, जगदंबेचं मंदिर आहे, कळून घ्या. हे कशाचा नालायकपणा झाला. अति जेवण प्रवाशो यज्जायते अपर्ण प्राप्तः तृप्तावसावं जठरा नलो तृप्तानाम. तृप्तीचा ढेकर यायच्या अगोदर प्रवासात आपलं जेवण आटपलं पाहिजे. पैसे कमी खर्चायचे, कमी जेवायचं, बुद्धीचा वापर जास्त करायचा. बुद्धीचा वापर लय खाल्लं. ज्ञानोबराच्या सोहळ्यात मी एका दिंडीत जात असतो. एका रावटीची खिळीत नाही उपटिले पोरांनी. म्हणलं काऊन नाही उपटिले, बघान जाऊन. बॅटरी लावून पाहिली तर खिळा पण कळाला नाही एक जणाला. समजून घ्या कशाला इतके येड्यावानी हो. अन्न जरी लोकांचं असेल तर पोट आपलं हिशोबात खाल्लं पाहिजे. माणसानं हिशोबात खाल्लं पाहिजे. प्रवासात बुद्धीचा वापर जास्त करायचा. आमच्या इथलं एक नवीन सोहळ्यात आलं, कपडे गिपडे टाईट घातले आणि लोकायला मी श्रीमंत कळावा म्हणून दिसत्या असं पातळ शर्ट होतं आणि दिसत्या नोटा वरून 7,000 आणि खिशात 8,000. मस्त डुलू लागलं. माळ नव्हती त्याच्या गळ्यात, नेमकीच घातली होती चावणं गेल्यावर. चालता चालताच खिसा हाणला. ते म्हणला महाराज मी भजन करणारे शो कुठंच नाही गेलो. मी म्हणलं याच्यामुळे डोक्याचा वापर करावा लागतोय. खिसा कापण्यासाठी भाजण्या झालता तात्पुरता. बुद्धीचा वापर जास्त करायचा आणि प्रवासात कमी बोलायचं, शिल्लक नाही बोलायचं. प्रांतभेद असतो, कुठं कुठले नियम वेगळे असतात. एका गावात आम्ही गेलो. त्या गावात प्राणप्रतिष्ठा होती आणि तिथंच लग्न होतं. प्राणप्रतिष्ठेला आम्ही 4-5 जण आणि लग्न लावलं. त्याला गावात लग्नाची पद्धत होती, बसून लग्न लावायची. यान घेतला न ताण, बसून लग्न असतं का. मी म्हणलं मुकाट्या बसही वास्तू शांतीचे बी पैसे द्यायचे नाही. तू येड्यावनी काय करायला, त्याच्या गावात पद्धत आहे झोपून लावायची. तुला काय करायचं त्याच्याहून, फोकट कळण शेंडी वळवळ. आपल्याला काय गरज आहे का. प्रांतभेद असतो ज्या त्या भागामध्ये. बसून लग्न लावायची पद्धत आहे. आपल्याकडे उभं करतात, दोघे करावी उभी अंतरपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. जुना काळ होता तो. आता याच्यातही बदल पडला. नवरदे नवरी तिकूनच गुदगुल्या करीत येतील. मेरा महबूब हे महबूब यांच्या पाशान अख्तर भाईने काही बी असतात का लग्नामध्ये. येडपटपणा आहे न तो. जयचे लग्न अजून की तो झालं का. तू या लग्नात निदान मंगलाष्टक तरी चांगले मन रे बापू. हे आजा तो झालं वाटतं तुला पोरग झालंय. विठाला 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 विठाला. जयचे लग्न राहिले त्याला हात जोडून विनंती, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, निदान मंगलाष्टक तरी चांगले म्हणू देत जा. ताई गेली गावाला, नानसाबाईची पोरगीन, द्वारकाबाईचं पोरगण, सकराम तात्याचा पुतण्या, नानश्रीराम तात्याचा भाऊन. हे कशाला रे सोंगे, काय गरज आहे आगावपणाहून. शास्त्र शुद्ध असावं. आपलं फुकून कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही आणि कोणी गुणच घेईन. कशासाठी नाटकं सगळे. वो पत्थर को दूध पिलाता है. ताई साहेबाजी ज्ञानदादा आहे. पत्थर कोणाला म्हणाले, कोणाला म्हणते पत्थर. ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता तू शांत बस, मी बोलतो ना. ज्ञानोबारायांनी सांगितलं गोवारीजी, आदरवाचक शब्द ज्ञानोबारायचा. हो, ज्ञानोबारायांनी वाणी खर्च केली. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. गोड बोलायचं आपलं काम साधत असते, काम साधते. हो, बोलणं इचकलं की काम इचकलं बघा. गोड बोलायला पाहिजे. आमच्या आवताचं जाणलं मोड तवार बोल. घडी आवत हाण लागलं, आता नाही हानीत नाही. जानोळं मोडून पाटाक्षी पाळी राहिली. ते रान जरा लांब होतं तिकडं.
गड्याच फोन आला म्हणे महाराज जानूळ मोड. मी म्हणलं आता हे बी मला सांगतो का? नाही म्हणे याच्याकरता सांगायलो पाटाभरच पाळी राहिली आणि उद्या खाल्लाकड्या चिचपटीत नेता येते आणि त्याच्यामुळे ही पाटा दीड पाटा पाळी बाजूला सकता त्याचं राणे ते आपल्याला त्याचा आखाडा आहे त्याच्याकडं 6 आवतो 12 बैल मोठा माणूस आणि ते आपल्याला आऊत देतील का? मी म्हणलं बघतोय तुझ्या हिशोबानं. मी काय नाही म्हणलो. हे गेलं म्हणलं तात्या आऊत पाहिजे. धर्मराजा आहे काय? हा दिलं गाड्याला काढून. ते म्हणलं काय राव आऊत तर दिलंच नाही पण लयच बोलले ना ते. म्हणलं आता तू जाईन त्याला म्हण बाळू महाराजाच्या रानात पाळी होती. तात्या किती काय नाही केलं तात्या चुलीत बाहेर कुत्र सोडीन बाय अंगाव असं वसकलं तात्या. तात्याच्या रानाकडे पाहिलं तरी हानीत होतं असं तात्या होता. ते म्हणला तात्या आऊत देऊ नका काहीच देऊ नका पण मो ऐका. तू काय ऐकायचं कीर्तनकार आहे का तू? रगील होतं म्हातारं ते. काय ऐका जर तू ऐका ना तात्या काय ऐका ना मी सांगतो ते. काय सांगतो तू? 20 मिनिटं तर याच्यातच गेली. ते म्हणला तात्या बाळू महाराज काय म्हणले बाळू महाराज? तात्या जरा ढिला झाला. हो तात्याची म्हातारी मेल्यावर मी दक्षिणा नव्हतं घेतला तेरवीच्या कीर्तनाला. हो का माणसं कानकुंडे असते तर या ती का म्या कीर्तनाला केल्यावर काय मोक्षाला थोडीच गेली. ती कशी जाईन? ती कानाचं शेण चोरीत होती. मला माहित होत. तिनं दारा पुढे म्या खरावल्या होत्या. भिकारी आल्या मागून वाडा आहे मागून दररोजा मागून हे ढोराचा वाडा आणि भिकारी माग गेल्यावर हागंदारी आणि ती मोक्षाला जात असती वय. पण त्याला वाटलं यानं काही घेतलं नाही म्हणते. बाळू महाराज काय म्हणले? काय नाही तात्या बाळू महाराजाच्या त्या बिबीवाल्या पटीत आऊत हाण लागलो तर दीड पाटा पाळी राहिली तर त्याचं जानूळच मूळ. बर इकडे आपलं आऊत नाही. बर आऊत खान इकडे. आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेले. तो ह्या बैलावर करळ नाही तर शेव होईल. मग आमचे बंदुक्यान पिस्तोल्या बी आमचीच नाही. आऊत बी आमचंच नाही. ये ठणबी तू नको नेऊ जार तुटल्यावानी 17 गाठी मारलेलं. ये ठणबी आमचंच नाही. ते म्हणला तात्या तुमच्या बैलाला मका लागती. मग मकानीनं कापून यानं 2 वघारी पाळल्या होत्या आमच्या जमिनीवर. यानं 60 भर मका नेली. तात्याच्या बैलाला 2 पांड नाही टाकले. वघारीला मका नेली. हे असं साधत बघा. चांगलं बोललं की असं जमत. चांगलं बोलायला पाहिजे विचकायला नाही पाहिजे काही. ज्ञानोबा राय म्हणले जी पत्थर को दूध पिलाता है मैं भी पत्थर को दूध पिलाता. काय वानू आता न पुरे वाणी मैं भी पिलाता. शिष्याला सांगलंय श्याम दूध का गडवा लाव बोले. शिष्याला सांगितलंय दुधाची गुंडी भरून आण. दुधाची गुंडी भरून आणली शिष्यानं 5 लिटर दूध सोन्याची गुंडी. एका शिष्याला सांगितलंय दगड आण. आणला दगड खपक्या चिरा. कानो गोवारीनं डाव्या मांडीवर दगड घेतला आणि उजव्या मांडीवर 5 लिटरची गुंडी. 5 लिटर दुधाच्या गुंडीचं तोंड आडवं केलं आणि दगडाला लावलं. 5 लिटर दूध दगडानं पिलं. ही सांगणारी माणसं पाहणारी माणसं हजर होती. सिद्धी होती कानोगोवारीला सिद्धी. पाषाणाला दूध पाजलं. मुक्ताबाई म्हणल्या ज्ञानदादा हे दगडाला पत्थर म्हणतं का रे? हो म्हणले. मग पंढरपुरातल्या मालकाला पत्थर म्हणायले. आता त्यानं दगडाला दूध पाजले. त्याच्या संघचे जे होते का शिष्य त्यानं अशा टाळ्या वाजल्या. पण ह्या 5 जणांना कोणीच टाळी नाही वाजली. तर कानोगोवारी बोलले ज्ञानदेव म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे मराठीतच बोलतो. हिंदी मला बी येत नाही. कशाला बोलायची उगाच. ज्ञानोबा आहे मी दगडाला 5 लिटर दूध पाजलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही? तुम्ही टाळ्या नाही वाजल्या? ज्ञानोबा आहे काहीच नाही बोलले. मुक्ताई साहेब पुढे आल्या आणि त्याची दाढी धरून असा कानोगोवारी हालीला म्हणली झिपऱ्या ह्या दगडाला दूध कोणी पाजिते? तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज. मी तुया खडावा धूत जाईन. मी तुया खडावा धूत जाईन. तर ज्ञानोबा राहायला कानोगोवारी म्हणले काय म्हणती? त्याला मराठी कळत नव्हती ना. मग ज्ञानोबा रायने सांगितलं गोवारी जी पंढरपुर में वो खड़ा पत्थर है वो बोलती उसको दूध पिलाओ. हो चलो आप चलो पटपट चलो. पटपट
अशीच तर हिंदी आली पाहिजे माणसाला. इधरशी गाडी आहे उधरशी गाडी आहे, गाडी चली गई मग खाली राहायला. चलो चलो पंढरपूर को. मग त्यानं त्याचे काही भक्त मंडळी असे 100-200 जमा केले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना. कानोगवारी सर्व यात्रा पंढरपूरला हजर. कानोगवारीची अवस्था पंढरपुरात एका चांगल्या ठिकाणी केली. मंडई शिष्य पाठिले. गाई म्हशीवाल्याला सांगितलं बिना धारवण्याचं दूध द्या, थेंबर पाणी टाकू नका, देवाला दूध पाजायचंय. सगळ्या लोकांची श्रद्धा. 10 रुपये लिटर असेल तर 20 रुपये देतो. त्या काळाला आणा 10 रुपये असेल. पै लाल पै खडका दमडी कवडी हा भाव असेल त्या काळात. खडका दमडी पै हे तर आताच्या लोकांना पैसे कळणारच नाही. हे जुन्या काळातले नाणे. डबल पैसा असं काही. एका खडक्याला लिटर भर असेल तर 2 खडके घ्या, पण बिना पाण्याचं दूध द्या. असं 150 लिटर दूध विकत घेतलं. सोन्याची गुंडी. कानोगोवारीनं स्नान गिन केलं, अंगाल भस्म विस्म विलेपन केला, मस्त पितांबर कसला, जटा आवळून घेतल्या, सोन्याची गुंडी हातात घेतली. जिथून नामदेव पायरी आहे का तिथून कानोगोवारीवर चढे. कानोगोवारीवर आले की डाव्या हाताला साक्षी गणपती आहे. साक्षी गणपतीनं कानोगोवारीला नमस्कार केला. आई आहे पंडितजी, आई आहे पंडितजी. साक्षी गणपती बघा पांडुरंगाच्या मंदिरात. जाताना डाव्या हाताला, उजव्या हाताला जळोजी मळोजी नावाच्या पांचाळाची समाधी आहे. आज बी ते निष्ठावंत वारकरी होते दर महिन्याचे पंढरपूरचे, म्हणून त्यांची पांडुरंगाच्या मंदिरात समाधी आहे. जळोजी मळोजी नावाचे सुतार होते 2, त्यांची उजव्या हाताला आणि डाव्या हाताला साक्षी गणपती. प्रणाम केला, पुढे सरकले. थोडासे पुढे गेल्याच्या नंतर अग्नीनं दुधात प्रवेश केला. अग्नीने दुधात प्रवेश केला. दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं की ते दूध एवढं तापल्याच्या नंतर वरची सोन्याची गुंडी तापली आणि सोन्याच्या गुंडीला कानोगवारीच्या हाताचं कातडं चिटकलं आणि गुंडी सोडून दिली. लाल जरद हात बिना कातड्याचे. अरे बाप, कानोगवारीच्या तहा लक्षात आलं. या उभ्या दगडाला दूध पाजलं पण जरा वेगळा दिसतो. लाहोर गडवा. दुसरी गुंडी भरून आणली. कसे बसे गरुड खांबापाशी गेले आणि गरुड खांबापाशी गेल्याच्या नंतर देवाला वाटत होतं कानोगवारीला त्रास देऊ नये, पण मुक्ताई साहेबांनी देवाकडे बघितलं. देवा जरा हिशोबात राहा. नामदेवाला नाम आहे म्हणले, नामदेवाला नाम आहे म्हणले, जरा हिशोबात राहा देवा. आता मुक्ताई साहेब आदिशक्तीचा आदेश म्हणल्यावर तिथं काय बघायचं काम. अग्नी 2 अग्नी मधात गेले. अग्नीचे प्रकार आहेत 9 प्रकार. खाल्लेलं पचितो जठराग्नी, स्वयंपाक करतो वैशांतर नावाचा अग्नी, यज्ञदेवीच्या पुढचा हविष्याग्नी, समुद्राला जाळतो वडवानळ नावाचा अग्नी, मेलेल्या माणसाला जाळतो भडाग्नी. भडाग्नी देवणी मशानी नेवणी येती परतोनी माघारी, तो भडाग्नी. असे 9-14 अग्नी सांगितले. त्याच्यातले 2-4 सांगितले. बाकीचे घरी गेल्यावर पा सगळे एक खट्या सांगितल्यावर रिॲक्शन येत असते. गोळ्या एक-एकच घेतल्या पाहिजे नाही का. सगळं पॉकेट घेतल्यावर अंगाला येतील ना फोडं. बाकीचं घरी घ्या. आणि मी काय गुत थोडंच घेतलं सगळे अग्नी सांगायला. हो, 2 अग्नीनं प्रवेश केला. इतकी गुंडी तापली कातडे जळून गेलं आणि हाडच उघडे पडली. पण रगील होतं कानोगवारी. त्याने 125 गुंड्या दुधाच्या आणल्या. 25चा 125 लिटर दूध गरुड खांबापाशी साचलं. त्याचा इतका थर आला दुधाचा. आणि 125 गुंड्या सांडल्याच्या नंतर ज्ञानोबरायला प्रणाम केला. ज्ञानदेव, ज्ञानदेवा, ज्ञानराजा. नामदेव काही यही बोले, ये तो आपले साथी स्थान. नामदेवराय म्हणले हो सोबत होते, पण आम्ही तुम्हाला कशाला म्हणाव. नामदेवजी पिलाव दूध. मुक्ताई साहेब म्हणल्या काय वानवाता न पुरे वाणी. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा पाजा दूध. मुक्ताई साहेबाचा आदेश आल्यावर डोळे भरून आले राजू. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा रोज देवाला नैवेद्य खाऊ घालतात, कधी कधी दूध पाजतात,
आज दूध पाजा म्हणल्यावर कशा करता रडता? जवळ आले आईसाहेबाच्या, सांगितलं आईसाहेब दूध पाजायला काय हरकत नाही माय, पण दूध आणायसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. माय परिस्थिती नाजूक आहे, आता कोणी पैसे घेतल्याशिवाय दूध देणार नाही. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा 125 लिटर दूध या कान्होगोवारीनं सांडले, हे गुंडीत भरा, भरा गुंडीत. तर नामदेवराय काय म्हणले मुक्ताई साहेबाला, आई साहेब हे 125 लिटर दूध सांडले, पण हे आपण पायान तुडिले, आपल्या पायाचं दूध देवाला कसं? तर मुक्ताई साहेबांनी द्वापार युगातला सिद्धांत दिला. द्वापार युगात यानं राधेच्या पायाची माती पिली पाण्यात टाकून, द्वापार युगात त्यानं राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेली. राधा पवित्र आहेत, आपण अपवित्र आहेत का? भरा दूध. वंजळीन दूध भरलं, गुंडी हातात घेतली. कान्होगोवारीच्या शिष्यानं कान्होगोवारीच्या हाताला लोणी लावलं होतं, जळालतीन हात आणि वरून कपडा बांधला. असे हात जोडून कान्होगोवारी उभा. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा दूध भरा. गुंडीत दूध भरलं आणि नामदेवराय देवाकडे चालत होते. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा जाग्यावर थांबा, त्याला गरज असली तर खाली येऊन पेईन. कोणाला? पंढरपुरातल्या मालकाला डॉक्टर साहेब, गरज असली तर खाली येऊन पेईन. मग नामदेवराय म्हणले देवा सोने का गडवा दूधने भरियो, आहे ना असं काहीतरी, आहे असं काहीतरी. हो फार सुंदर. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. विटेवरची मूर्ती धाड शिवडी टाकली. नामदेवरायाच्या हातातली चरवी घेतली, दूध प्याला. फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. परिणाम कान्होगोवारीचे जळालेले हात नामदेवरायाच्या पायाला लागल्याबरोबर जखमा शांत. एका सेकंदात जखम शीतल, एका सेकंदात हात जशाल तसे. नागरेव त्याच्या पुढचा परिणाम असा झाला, हात चांगले झाले. शिष्याने जटा धरल्या होत्या, हिसकून शिष्याच्या हातातल्या जटा घेतल्या, मांडी घालून नामदेवरायाच्या पुढे बसले आणि कान्होगोवारी जटानं नामदेवरायाचे पाय झाडीत होते. नामदेवा आज कळालं वारकऱ्याची ताकद किती मोठी आहे. विटेवरच्या मूर्तीला दूध पाजायची ताकद जास्त या संतांची व्याप्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणले माझी वाणी पुरत नाही. सप्ताह चालू होता, 2 उदाहरणं झाले, 10 वाजून 5 मिनिटं झाले, 25 मिनिटच राहिला ना कार्यक्रम. नाही माळी येत ना तवार बा तुमच्या गळ्यात. इमानदारीन मोजाव, दुसरं काय नाही माझं मते. ज्याला माळ नाही त्यानं पालथ्या हातली मोजू द्या, नाही ताण घेऊ नका. पुढं सरकू आपण जास्त. सप्ताह चालू होता असाच तोवर बा, मोठा सप्ताह तुमचा चांगला. 50 वर्षापूर्वी ज्या सप्त्यात 15,000 लोक रोज पंक्तीला जेवत होते, सप्ताह किती मोठा असेल कल्पना करा. 50 वर्षापूर्वी. आता पैशाचा सुकाळ झालाय, त्याच्यामुळं पंक्ती किती मोठ्या असत्याल वर्णन करा, पण आती नका चोंबाळू. काळ गोड आलाय महाराज, काळ गोड आलाय, काळ गोड आलाय. माझा 83चा जन्म आहे. ह्या जुन्या म्हाताऱ्यांनी तर फार दुष्काळ पाहिला असेल. माझ्या लहानपणी डॉक्टर साहेब सप्त्याची पंगत असली की शिरा भात असायचा. 70-75 लग्न झाले माझ्या लहानपणी, एकाही लग्नात बुंदी नव्हती. फक्त बऱ्या माणसाच्या घरी साखरेचा शिरा आणि गरीब माणसाकडे गुळाचा शिरा. गोरे बुवा. तर सप्त्याच्या पंगतीत तवार बुवा माणसं जेवायचे, आग्रह करायचे. एखाद्याला जर अर्धी वडी शिऱ्याची नाही सहन झाली तर ती पात्रावर राहत होती, आणि पात्र जर फेकून दिले तर माझ्या डोळ्यानं पाहिलं राजे हो, एकीकडे कुत्रे पात्र वडीत होते आणि एकीकडे गरीब माणसं त्या पात्रावरच्या वड्या जमा करीत होते. माझ्या डोळ्यानं पाहिलं मी, डोळ्यानं. इतकी परिस्थिती भीषण होती.
काय काळ असेल. 72च्या दुष्काळात म्हणे या जुन्या माणसांनी मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, मीठ लावून आंबाड्या भाजून खाल्ल्या, जवगहू खाल्ले, पण पोरायसाठी जमिनी राखून ठेवल्या. काबाड कष्ट केले जुन्या माणसाने, काबाड कष्ट. या जुन्या धोत्रावाल्यांनी, पटकावाल्यांनी, टोप्यावाल्यांनी, जीनच्या पॅन्टीवाल्यांनी लई शहाणपणा करू नका. 72च्या दुष्काळात नाना प्रकारची फजिती करून आपल्यासाठी जमिनी कमविल्या. हे नालायक जीनच्या पॅन्टीवाले बायकोच्या गन पावडरसाठी फुकायलेत. झोपीत भिताड पडून अंगावर सुमळ्या तू या. काय कष्ट केले, काय परेशानी काढ्या असत्या. धोत्रावाल्याला मोजून आमची एक नालायक कट्ट्यास लग्न झालं तर बुवा कोण दिली त्याला पोरगी, काय रिकाम होतं. ते पोरीचा बाप बिगुड गेलाच बाशिंग बांधून बसलो आणि दिली त्याला पोरगी. आणि गावात नंबर 1चं विचित्र. ते मला म्हणलं बाळू महाराज आपल्या लग्नाला यावं लागन. म्हणलं कीर्तन नसलं तर येईन. नाही कीर्तन नाहीच, लग्न आमुष्याच्या दिवशी आहे. म्हणलं असं कसं रे मुहूर्त, तुम्हाला काय करायचं. मला तरी काय घे नाही, लग्न तू आहे. मी कशाला उगा आगावपणा भेताडाव बसून कारभार करू. येतो मी, मला नाही कीर्तन त्या दिवशी. पण एक नियम आहे मा, धोतर नेसून येता येणार नाही. म्हणलं येत नाही. नाही म्हणे महाराज मी म्हातारे नेणारच नाही लग्नाला. जुन्या माणसाच्या कदरा करी जा, आदर असला पाहिजे जुन्या माणसांचा. गावातलं एकही धोत्रावलं त्यांना लग्नाला नेलत नाही. मी म्हणलं मै सोय कशी, पॅन्ट आणि का शिवशीन. त्यांनी एक पॅन्ट आणली, तिला मापाचं कामच नाही, नाईट पॅन्ट. कोणाची कोणाला येते. याची उपसान त्याला घाला आणि त्याची उपसान याला घाला. फाकेली की फाकती, सोडली की मिटकती, अशी पॅन्ट. काय रे म्हणलं सोंगड्या घालाई. दृष्टांतापुरती सांगायलो. 97-98ला फेकून दिली तेव्हापासून पुन्हा नाही पाहिली. बायकोला मळमळ होते कधी कधी धोतर पाहिल्यावर. तिचा काय दोष नाही. नदीतून येता येता एक बाई, नेमकत लग्न झालं आमचं. एक बाई नदीतून निघली म्हणजे मा येऊ द्या ना मला. मुंग्या जरा हिशाबान चलत आहेत बरं. मुंग्या मुंगळे येड्यावानीच कोणीकडे धोत्र करून निघत आहेत. मी मुंग्यान मुंगळे म्हणालो, तुम्ही काहून अंगावर घ्याले. बसताना पण कशा बसल्यात बघा शिस्तीत. मुंग्या एकूण एकीला बोलत आता मा येऊ द्या ना म्हणे. मी आपलं पांदीच्या तोंडाला पिशी घेऊन आमच्या घरच्या वाळूच्या वरी आल्या आणि तिनं टोपल्यात धुणं टाकलं, आवरलं होतं. निघाल्या दोन्ही बोलत बोलत. कोणतं माहेर आहे तुमचं. लांब काम का गाव. सासर हेच गाव आहे. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे. धोत्रामुळं. आणि 6 महिने झाले ते आमच्या लग्नाला. तेव्हापासून आमच्या पोरायची मायली चुड असला म्हणजे बाई धोत्रामुळं सासरा म्हणतात लोक. तुम्ही कीर्तनात काही नाही सजा, पण घरी आल्यावर पॅन्ट घाली जा. नाही येडपटेस का काय रे, आपलं धोत्रामुळं चांगलं चाललंय. तू असं येड्यावानी करी जाऊ नको. पण कुठं फुरसनाच्या नादी लागाव, लय नादी लागाव तर भाकरीची पंचायत. एका दिवशी मला म्हणली बाई तुम्ही मग ऐकतच नाही, तुम्ही घरी घालायला पॅन्ट आणा बरं. म्हणत्याच्या बाजाराला मी जात नव्हतो. आमच्या त्या गड्याला ते सांगायचो बाजार आणायचा. पण त्या दिवशी मीच गेलो. 2 ऊस तोडायचे 2 कोयते आणले, 2 नाईट पॅन्टी आणल्या. ब्रँडेड आणल्या चांगल्या. मला काय घेता येत नव्हत्या का शिकलेल्या पोरांना. म्हणलं चांगल्या नाईट पॅन्टी घे बाबा. त्या 2 विकत घेतल्या, बॉक्स गिक्स मस्त. 2 कोयते घेतले बाजारातून असे तेजदार. घरी आल्याबरोबर हातपाय धुतले आणि ते 2 बॉक्स तुळशीपाशी ठेवले आणि 2 कोयते. 4 मंजुळा तोडल्या, दोन्ही पॅन्टीवर 2 आणि कोयत्यावर 2. हळीत कुंकू अक्षदा गिक्षिदा नमस्कार केला. याच्यात काय नाईट पॅन्टी. हे मला आज कळालं माय तुमचा किती जीव येते. मी 2 महिन्यापासून म्हणत होते तुम्ही पॅन्ट घाला. मला आज लक्षात आलं मायावर किती जीव लावतो. तुम्ही आणलीच पॅन्ट शेवटी. म्हणलं हो ना, आता तो ऐकावंच लागन. खाऊ कुठं तो नाही ऐकून. हो बाई 2 रंगाच्या आणल्या. बरं झाली 1 रंगाच्या आणल्या. लोक म्हणले असते एकच घालायला. नाही 2 रंगाच्या आणल्या. ढवळीन लाल आणली. काय ताण नाही. बरं पॅन्टीचं झालं. मग कोयते कशाला. म्हणलं आपल्याला ऊस तोडायला जायचंय. बाई आपल्याला ऊस तोडायला कोण नेईन. आणि म्हणलं पॅन्ट घातल्यावर कीर्तन कोण घेईन. 14 वर्ष झाले मला पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला. एका इंजेक्शनातच राईट. औषध ओरिजिनल असलं की काम होतं बघा.
हो डुप्लिकेट औषधानं काम होत नाही. पुन्हा नाही म्हणली. मी कधी मध्ये म्हणत असतो काय धोतर रे भंगाळ भंगाळ, कधी पॅन्ट घालू नका माय. कशाला आता 90 वर्ष लुगडं नेसलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन. आता ती हुशार झाली, तिला माहित होतं पॅन्ट घातल्या आपलं छट बंद होते. एकही धोत्रावाला लागणार नेलं नाही एक बी. मी आपलं पॅन्ट घालून गेलो कीर्तनापुरतं म्हणालो बरं तवर बुवा, मी नाही घातली पॅन्ट. लग्नात गेल्यावर मग ते सगळे म्हातारे तिथले होते असे, म्हणजे चांगले म्हातारे होते. काहीचे गुलप शाट झालेले हे ते, कोणाला 1 गुलूप कोणाला 1.5 गुलूप, म्हणजे कोणाला एका डोळ्यानं लांबचं दिसायला कोणाला जवळचं दिसायला असे गुलप शाट झालेली काही होते असे म्हातारे. मी असं चाललो गिरगावचा छेस्कर तू म्हणलं हो. मलाच विचारायले बर बाळू महाराज तू याच गावचे का म्हणलं हो आमच्या इथलेच आहेत. ते कस काय नाही आले रे. मी म्हणलं दादा धोत्रावाले पोरांना आणलेत नाही. अरे बापा 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 हे आगाऊच काम झालं म्हणले. हे गिरगावचं घरानं जर आपल्या गावात आलं तर आपले बी पोरं कुठं लग्नाला नेणार नाहीत. हे म्हातारं खतरा होतं. नंबर 1 मंदिरात पते खेळणार. हो ते पोरीच्या आजोबाकडे गेलं आणि पोरीच्या आजोबाला म्हणलं रामभाऊ गिरगावच्या कट्टेनं धोत्रावाले लग्नाला आणले नाही, उद्या आपल्या इथं जरी बी आलं तर आपल्या इथले बी पोट्टे चांगल्या कार्याला म्हाताऱ्याला न्यायचे नाही. अरे आपण 72च्या दुष्काळात मिलू खाऊन जमिनी कमील्यात. हे काल परवाचे जीनच्या पॅन्टीवाले आपल्या नाकावर मिरे वाटायलेत. जरा मजा दाखवू गिरगावच्या पोरायला. तर ते पोरीचा आजोबा जरा हुशार शिकलेलं चांगलं जुन्या काळातलं म्हातार होतं, हुशार होतं. ते म्हणला ताण घेऊ नको सकाराम तात्या, ताण घेऊ नको. लग्न विग्न लागलं काय सप्रेम भेटी थाट गीट मोठं लग्न, साडे झाले सगळं झालं. साड्याच्या आधी एक कार्यक्रम कोणता असतो कन्यादान. कन्यादान आणि कन्यादान मी 2-4 वर्ष भटपण करीत आहो. कन्यादानाला काय नाही 10 पैसे 20 पैसे पाण्यात बुडून टाकीत होते. आता ते बंद झाल्यामुळं नोटा जरासा थेंब लावते तर टाकते. सगळी भिजल्यावर चालणार नाही ना. पण आमच्या टायमाला असेच 20 पैसे 10 पैसे 4 आणि तेच होते कन्यादान. कन्यादान वतल्याच्या नंतर म्हातारा आलं तर मग मी तिथं हजरच होतो. देवबापा म्हणले टाकान काही कन्यादानात. म्हणले तुम्हाला 100ची नोट देतो पण कन्यादानात मला पोरीला 2 एकर जमीन देऊन टाकायची. म्हणा म्हणे मंत्र. ब्राह्मणान मंत्र म्हणले संकल्प सोडा 2 एकर जमीन म्हाताऱ्याने देऊन टाकली आजोबांना. सगळं लग्न झालं. साडे सुन्मुख परवर गिरवर सगळा कार्यक्रम. सुन्मुख पाहाचा कार्यक्रम झाला. सुन्मुखलाही पाहत असते ते कसं पाहत असते सुन्मुख. एकूण नवरदेव आणि एकूण नवरी मधात म्हातारी. सुन्मुख पाहला तरुणबाईनं पाहायचं नाही. पाया पडून सांगतो तुम्हाला चिमणा चिमणीचा खेळ नाही लग्न म्हणजे. सुन्मुख त्याच बाईनं पाहा जिचे 2 तरी दात पडलेले असावा. सुन्मुख पाहणे चिमणा चिमणीचा खेळ नाही. सुन्मुख त्याच व्यक्तीनं बघायचं वयस्कर व्यक्ती असली पाहिजे जिचे 10-5% केस पिकले पाहिजे. अशा व्यक्तीनं सुन्मुख बघायचं. एकीकडून नवरदेव एकीकडून नवरी मधात म्हातारी. म्हातारीच्या मांडीवर असं भिंग. म्हातारी दोन्हीचे मुंडके जवळ घेती आणि 3 चेहरे मधात दिसतात. पण नवरदेवाला म्हातारीचा दिसतच नाही, त्याला नवरीचाच चेहरा दिसतो. म्हातारी काय म्हणती बाब्या लय ह्या सफरचंदासारख्या गालाचीच्या लय नादी लागू नको. 20 वर्षापूर्वी हिच्या गालासारखीच मये पण होते आणि कालांतरानं मयासारखीच हिचे होणार आहेत. याचं नाव सुन्मुख आहे. चिमणाचे आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न सोहळा. फार शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. हे सगळे कार्यक्रम आटपले आणि सगळे कार्यक्रम आटपले मग ते असते पाळणा. हर्रकुर बेलण्याला झंपर बांधित हळदीचं पातळ चौघडी करतात आणि मग ते पाळणा. हे पाळणे बी असेच. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खातं या केळं, तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरेजू. काय ते पाळणे का हिसाब आहे का काय काही पाळणे. परवाला वारीला गेलो मी कार्तिकी वारीला पंढरपूरला. त्याशी पेटीन गिटीन पाळणे ऐकायला बाई. सगळ्या बायाचा उताडा पडला तिथं पाळणे घ्यायला. त्याच्यात एकही गाथ्यातला पाळणा नाही. गाथ्यातले पाळणे म्हणा. योगी दिसतो विचित्र त्याला 3 नेत्र चर्म वेगळे. नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे. योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे.
असा पाळणं म्हणी जाणं. हा, तुमचा नातू कलेक्टर होईल. लहानपणी त्या लेकराला जर असा पाळणा म्हणला तर ते नायब तहसीलदार होईल, तहसीलदार होईल, प्राध्यापक होईल, शिक्षक होईल, वकील होईल, इंजिनियर होईल. काही पाळणे म्हणता. काय पाळणा प्रभू रामचंद्राचा. वल्यानाया गेले मारवती, वल्यानाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरे जू, जिवंत केले उर्मिला पती जुबाळा जुरे जू. काय पाळणा आहे. अशी पाळणे म्हणायची. काही पाळणे, काही भजन. राधे जन्म ह्या गावाला जाऊ. अर तू या गावात घुसताना दोन्ही रस्त्याच्या कडीला ढिगलं येत. इतका बेकार वास. आणि त्या वासात राधा येते का रे. हा, कशी येईन राधा इतक्या वासात. काही सोंग. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे दोन. राधेचं स्थान कुठे माहिती नागरी. पंढरपुरातल्या मालकाच्या कपाळावर. गोपी चंदन उठी तुळशीच्या. गोपी म्हणजे राधा. राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपूरचा मालक कपाळाला लावतो. तिला गोंडी लावायची काय गरज आहे. तुझ्या बायकालाच 9-10 बैलाची लाव गोंडे. कशाला राधेला लावतो. एकदा काल्याचं कीर्तन सुरू झालं. काला कृष्णाचा सांगायला मी मग काला कोण ऐकन. कृष्णाचा काला. शुकाचार्य सांगतात राजा परीक्षिते, भगवान गवळणीच्या घरी गेले बरं का. भगवान घरी परत आले. यशोदा मातेने विचारलं कन्हैया तू फार लवकर आलास बाळा. मैया ज्या गवळणीच्या घरी गेलो ती गवळण घरी नव्हती बरं का. याच्याकरता यशोदा मैया मी घरी आलो. लागलीच्या का भजन्यानं प्रमाण म्हणलं. गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. हे गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मी म्हणलं फोन करून जायचं असतं नर सकाराम. त्या गवळणीला फोन नव्हता कर संभळ्या. असे प्रमाण म्हणतो रे. भजन करणे अमंगळवाणी नरका जाणे चुकीना. मात्र करायचं नाही राजू. परमार्थाचं लय परमार्थ टिकीला मागच्या लोकांना. 50 वर्षापूर्वीच्या कीर्तनकारांनी पायी पायी जाऊन कीर्तन केले. आंबाड्या खाल्ल्या, घुगऱ्या खाल्ल्या, आंबील खाल्ली, कण्या खाल्ल्या. पैसा तर रुपया नव्हता हो. कपडे सुद्धा नव्हते चांगले. इतक्या परिस्थितीत पायी पायी जाऊन कीर्तन केले. पण त्यांनी संप्रदायाचा नियम मोडला नाही. आताच्या नालायकांनी संप्रदायाचा नियम नाही मोडायचा. भजन चालू झालं मग जागराज कीर्तन. जीजी भजनाला आलं त्या गावात. हो, बाजऱ्याची भाकरन दूध होतं त्या माणसाच्या घरी. 2-3 गायी असं निरस तापल्याला दूधन धूळ भाकर चुरली. बाहेरचा असल्या मी टप्पू हाणत असतो मस्त. अशी अर्धी भाकर मधात लोटली मस्त उगी. आणि तिकडं भजन सुरू झालं. पहिलाच अभंग. महादेवाचं मंदिर होतं कटेश्वरासारखं. पहिलाच अभंग. पार्वती हे पार्वती महादेव कसा झाला गणपती. ती बाजऱ्याची भाकरीन दूध तर इतक्या जोरात बाहेर आलं की आसऱ्याच्या तोंडावच गेलं. ते यजमान म्हणले कुठं पळाले. थांबा म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती आली भजनाला, तिच्या पाया पडून येतो. असं भजन असतं का महाराज. मूर्खपणा आहे हे. असं बट्ट्याबोळ नाही करायचं. सुंदर शब्द. हा ते मथार. नवरी टेम्पूत बसली तेव्हा टेम्पूच होते. त्याच्याला जिपकारीन फिपकारी आल्यात काय नव्हते सरे टेम्पूडच. त्याच्या आधी तर बैलगाड्या. हो, शहाणीबाई एकीकून बसत नव्हती. कोणी कोण माहिती आहे का बैलगाडीत. तिकडच्या बाजूने वांगणाचा नळा होता. पण शहाणीला कळते वांगणाचा नळा कोणी कोण असतोय. सांगता येईल का एखाद्याला बैलगाडीच्या कोण्या बाजूने नळा असतो कुठल्याला.
आपल्या काळात नळेच फुकले, कुठून नळे, ते नळाही सळला की तिचं अंग भरत होतं म्हणून तिकून बाया बसत नव्हत्या, वांगारी होती ना तिकून. हो जरा फोपोटा लय बऱ्या घरची बाई असली की बेसरामाची फोकं लावून वरून डमणी चवाळ गिवाळ साळवणाचं तनस मधात गाडी, याच्यात जिजी बसल्यात. हो ती जिजीची गाडी, कुठीची गाडी सगळे पुढं. हो त्याच्यात लाडू करंजाचे डेरे फेरे असायचे. जुना काळ 8वीचा जीनच्या पॅन्टीवाल्या येणं आय त्या पिठावर रेगा हाणता नुसत्या. काय परिस्थिती असेल जुन्या काळात. नवरदेव नवरी कॅबिन मध्ये बसले की मथर आलो, बामणान गाठ मारलेली सोडी. पोरीन मला चल घरी, ती म्हणली बाबा लग्न लावल्यावर तिकडेच जात असतील. मग बस म्हणला लय सती निघाली का, चल इकडं. घरी गेले नवरदेव मला म्हणला बाळू. म्हणलं काय, म्हणलं महाराज म्हणणं पॅन्ट घातल्यावर तू बी बाळूच म्हणायला. अरे म्हणलं नवरी नेली ना. अरे मी म्हणलं ह्या गावात नियम आहे लग्न झाल्यावर 2 वर्षाला पाठी देत. अरे बापरे म्हणलं अगो धंदा झाला होतो, आता कसं करायचं. ते म्हणलं काही मनगडे बघ. मी म्हणलं मला पॅन्टीवर रेंज येत नाही गडे, मला धोतर पाहिजे. धोतराव मग मेमरी कार्ड ताईट आहे आपलं, सगळं कळत आहे. ते म्हणलं पण मला धोतरावाले आणायचे नाही. म्हणलं मग मी काय करू, चल घरी. हा ते म्हणला लग्न करून संन्याशाचा मिळ मग काहीच मिळ नाही. म्हणलं चल बरं. ते म्हणलं विचारून तर येईन. त्याच्या घरी पाण्याची पाईपलाईन होती ना, आम्हाला फुकट पाणी भरू देत होतं म्हणून जरसा कान कोंडावतो मी बिन. मी गेलो त्या पोरीच्या आजोबाला म्हणलं बाबा. काय बाबा, म्हणलं तुम्हालाच म्हणालो बाबा नवरीचा काय मिळे. त्या लग्नातलं कपाट पलंग गादी हे ते सगळं 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 तुम्ही टॅम्पाडात टाकलंय. ते रान का नेता. अरे मी म्हणलं आवडूच का नाही, कपाट फपाट चट टाकली हो, पण रान कसं नेता येईल. मग काय पोरगी घेऊन जातो रे, थोत्तर घेऊन आला. मलाच म्हणलं ते. मी म्हणलं आवडच का. म्हणून कीर्तनाला गेल्यावर तेच माझ्या पाया पडत होता आधी, पण पॅन्ट घातल्यामुळे ते मला म्हणलं काय थोत्तर घेऊन आलास. त्या नवरदेवाला सांगितलं हो ते रान घ्यायचं सांगितले. ते म्हणलं कसं रे. मी म्हणलं म्हातारे आणा आपल्या गावातले. आता मी आता धोतर नेसू तर मग सगळं पितळ उघडं पडून. धोतर नेसल्यावर मला बी जमते. मग आमची इथली म्हातारी कुठे आलीत. जाण म्हणलं आता घ्यान ये ना, लय पॅन्टीवाले गेले ना तुम्ही हाणान तीरा, आता काय करायचं तर. मग एक भारीची गाडी केली म्हाताऱ्याला, वरात ट्रॅक्टरनं टेम्पून आलते. म्हातारं बंद बॉडीच्या गाडीमध्ये आणले 2-4. आल्याबरोबर मग राम राम श्याम श्याम परात चहा पिले. तर बशा कशाच्या आल्या गोठ्याबरोबर परात अशा चहा पिले मस्त उगे लिटर. हो बसले. म्हणले काय बाई काय नाही म्हणले, कन्यादानात 2 एकर जमीन दिली ती घेऊन जावा आणि पोरगी घेऊन जावा. भांडणाला ठवाचीत नाही, पोरं 2 आहेत इथं राहिल्या, कोणत्याला वाहल द्यावा नसलेली टकटक व्हायची. त्याच्यामुळे तुम्ही तुमची जमीन 2 एकर घेऊन जा. आमच्या इथला सकाता त्याला हुशार होता. ते म्हणला ई भाई कॅनलच्या कडीची आहे का गोदावरीच्या कडीची आहे का तळ्याच्या कडीची आहे का लवणातली आहे का बर्डातली आहे, आधी मंडपात आणा. मग आम्ही टेम्पूत टाकून नेतो. तिथलं म्हातारं म्हणलं पोरगी घेऊन जा. जीनच्या पॅन्टीवाल्याला याच्याकरता सांगायलो म्हाताऱ्याशिवाय काहीच फुकत नाही. तुम्ही म्हाताऱ्याच्या विरोधात जाऊ नका. विठाला 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 जुना सप्ताह 50 वर्षापूर्वी 10-15 हजार माणसं जेवत होते. एवढी मोठी अवस्था काय सप्ताह असेल महाराज तो. रावसाहेब, तात्यासाहेब, अण्णासाहेब, काकासाहेब, भाऊसाहेब अशी मोठमोठाली सप्त्यातली माणसं. जाऊ द्या फटू द्या. आता काय ओव्हर टाइम सुरू झालाय. कीर्तन मगच संपलं 10-10:30लाच. असा योग आला म्हणले काय खेड्यापाड्यातले लोक येऊ लागले. सप्त्याचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसाचे कीर्तनकार बरोबर 11ला हजर झाले. पायी कीर्तनकार. गाथ्याचं भजन सुरू झालं. हातपाय धुवून कीर्तनकार गाथा भजनाला उभे राहिले. काय प्रेम होतं त्या काळातल्या वारकऱ्यांमध्ये. आजही जर देश टिकून आहे सांगू का तुम्हाला, आजही जर विश्व स्थिर असेल तर निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांवर आहे. निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या माणसावर आजही जग टिकून आहे. हे निष्ठानिष्ठी करणाऱ्या नालायकावर जग नाही टिकून. हो तत्वनिष्ठ परमार्थिक सदाचारी सात्विक विवेकी विटेवरच्या मालकाला प्राणापेक्षा प्रेम करणाऱ्या संप्रदायातल्या लोकांमुळे विश्व टिकून आहे. त्यांची ख्याती सगळी.
योग असा आला, कीर्तन ते गाथा भजन आटपलं, पंगत बसली, पंक्तीला कीर्तनकार जेवले. काय लोक होते सात्विक. एका बैठकीत आराम केला. 4:30-5 वाजता हरिपाठ सुरू झाला. आचार्य तिकडे जवळ आले, पंक्ती आटपत आल्या. सप्ताह कमिटीतल्या एका माणसाला सांगितलं, दादा उद्याची दशमी धरायची का एकादश? ते म्हणले, येडाईस का काय रे, तू माळकरीच ना. उद्या जर एकादश असेल तर साबुदाणा भिजव, आणि दशमी असेल तर तू जिलेबीला पीठ लाव, रोज एक पक्वान्न करायची नवा. ते म्हणले, दादा भानगड अशी झाली, पंचांगात एकादशी 2 दिल्यात. स्मार्त आणि भागवत जर असेल तर भागवत एकादशी वारकरी धरीत असतात, पण 2 पंचांगकर्त्यानं भागवत आणि स्मार्त याचा उल्लेखच केला नाही. एक एकादश उद्याची आणि एक परवाची, आपण धरायची कोणती? म्हणले कीर्तनकाराला उठवा. त्याला उठीलं, गुळणा किळणा केला, पाणी गिनी पेलं. ते म्हणले, एकादश कोणती? म्हणले, मागची द्वादश सोडली तेव्हापासून चिंता होती, मी पण एकादश कोण्या दिवशी धरावं. ते काय कीर्तनकार सामान्य नव्हते, अधिकारी कीर्तनकार होते. पण काय करावं, सोलापूर जवळ होतं. पंचांगकर्त्याला बोलिलं. ते म्हणले, एकादश कोणती? ते म्हणले, आपण गणित करून टाकले. दुसऱ्या पंचांगकर्त्यानं सांगितलं, मी काय गोट्या खेळून टाकली का, मग एकादश उद्याची. ह्या पंचांगकर्त्यानं सांगितलं, मग आजची. लिहिणाऱ्याचा संबंध नाही, धरणाऱ्याला अडचण आहे बुवा. एकादश धरणाऱ्याला अडचण आहे, धरायची कोण्या दिवशी? योग असा आला. त्या दिवशीच्या कीर्तनकारानं सांगितलं, एकादशीचा वाद मिटविणारी व्यक्ती पंढरपुरात आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे चातुर्माशी महाराज. तुम्ही चातुर्माशी बाबाकडे जा, ते चातुर्माशी बाबा आपल्या एकादशीचा वाद मिटवतील. चला आपण तिथं. 10-5 माणसं सगळीजणी मिळून, पंढरपूर जवळ होतं, पंढरपूरला पोचले. चातुर्माशी महाराजांच्या मठात पोचले. काय वानू आता न पुरे वाणी? हो, का तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही? अशी व्याप्ती काय असेल संतांची? काय भक्तीची टोक असेल या संतांचं? काय टोक असेल भक्तीचं? काय विवेकाचा डोंगर असेल संतांकडं? तिथं पोचल्याच्या नंतर त्यांचा एक सेवक होता 30-35 वर्षाचा. त्याला विचारलं, का रे चातुर्माशी बाबा कुठे आहेत? गेल्या 2-3 दिवसापासून बाहेर गावी गेले, तर अजून काय आले नाही. कधी येणार आहे? सांगितलं नाही. फोन गिन काही नव्हते त्या काळात, काही विषय नाही. कुठे गेले तेही सांगितलं नव्हतं. ठीक आहे म्हणले, येतो आम्ही. ऐका ना म्हणे, पाणी गिनी तर पिऊन जा. नाही म्हणे, आमच्या पाठीमागं फार ताण आहे. काय ताण आहे? आजचे कीर्तनकार गैरहजर आहेत का? नाही म्हणे, कीर्तन यायचंच आहे. मग आले कशा करता? आम्हाला एकादशीची पंचायत पडली, उद्या धराव का परवा? सोपं काम आहे म्हणले. तर ते सप्ताह कमिटीतले माणसं म्हणले, तू इथं काय करतो? काय नाही म्हणले, महाराजांचा आश्रम झाली तो, आणि 2 टायमाच्या मला भाकरी भेटतात. ते भजन करताना मी लांब बसून भजन ऐकतो, आणि आश्रम झाली तो. ते म्हणले, अरे चांगल्या चांगल्या वारकऱ्याला एकादशीचा मेळ कळणं, तू आश्रम झाडून भाकरी खाणाऱ्याला तुला काय कळते? ते म्हणले, मी म्हणलेलं ऐकू नका, पण एकादशी आजची आहे का उद्याची तुम्ही कोणाचं ऐकून धरणार? म्हणले, चातुर्माशी महाराजांचं. मग ऐका, तुमचा विश्वास आमच्या महाराजावर आहे ना, चातुर्माशी महाराजावर. किती विश्वास? 1000%. त्यानं सांगितलं उद्याची धरा, तर महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी उद्याची एकादश धरणार. ते जर म्हणले परवाची धरा, तर महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी परवाची एकादश धरणार. सगळ्या महाराष्ट्रांचा विश्वास चातुर्माशी महाराजावर आहे. मग ऐका, तुमचा विश्वास चातुर्माशी महाराजावर आहे, आणि आमचे महाराज एकादश धरताना पंचांग कॅलेंडर पाहत नाहीत. आमच्या कुत्र्यानं ज्या दिवशी भाकर खाल्ली नाही त्या दिवशी एकादश धरतात. काय वानू आता? नपुरे वाणी. आमचं कुत्र ज्या दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरते. त्याला कसं कळतंय? आमचे चातुर्माशी बाबा सकाळी पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये सकाळी 2:45ला घरून निघतात. 2:45 वाजता उठले की स्वयंपाक घरातली दुरडी घेतात, आणि त्या दुरडीत काय पोळ्या असतील, भाकरी असतील, पुऱ्या असतील, धपाटे असतील, कानोली असतील, ती सगळी कुत्र्याच्या पुढे रिचितात. आणि वापस स्नान करून आल्याच्या नंतर त्याच्यातलं कुत्र्यानं जर काहीच नाही खाल्लं तर असं समजायचं आजची एकादशी, आणि खाल्लं की असं समजायचं आजची दशमी. म्हणजे कुत्र्यानं एकादशीचा वाद मिटवावा. ते म्हणले, आता काय करावं लागेल? काय नाही म्हणले, मुक्कामाल थांबा. बाकीचे गेले, कीर्तनकार गेले, कीर्तन केलं, आणि मुक्कामाल. हे कधी कळतंय? सकाळी 3:30 वाजल्यापासून पुढं. कारण आपले उपवास सकाळी सुरू होत असते. काही माणसं डोसक्याचं काढायचं, गुडघ्याला बांधायचं, गुडघ्याचं काढायचं, डोक्याला बांधायचं. एका गावात गेलोत नागरे बुवा आम्ही, दशमीचा दिवस. कीर्तन झाल्यावर जेवायचं. ज्यानं आम्हाला जेवायला नेलं का त्यानं 3 चपात्या दूध आधी खाल्लं. आपलं झालं बरं का महाराज? म्हणलं काऊन? म्हणला 12 वाजू लागले त्याच्यामुळे पटकून जेवलो, मला एकादशी. आणि म्हणलं मी पाकिस्तानी आहे का? नाही म्हणलं, आपण 12 वाजून 1 मिनिटाच्या नंतर खात नाही. सुंबळे आहे का? तुझ्या बापान पंचन केलं का? असं त्याला नाही म्हणलं, कारण बुका लावणार ते होतं, त्याच्यामुळे इतकं कशाला म्हणू त्याला. आता म्हणायला ती मेलं गेल्या वर्षी, मी जिथेचं सांगत नसतो.
शास्त्राचा निर्णय आहे. हिंदूचे उपवास पहाटे ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होतात, तर दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्ताला एकादश संपत असते. एकादश जर आज 12ला सुरू होत असेल तर उद्या 1 वाजता सोडायला काय हरकत आहे? संध्याकाळी नाही सोडता येत. विश्रामी उपवास रात्री सुरू होतात, रात्री संपतात. आपले उपवास सकाळी सुरू होतात, सकाळी संपत असतात ब्राह्मी मुहूर्तावर. हा शास्त्राचा निर्णय. 12, 12:15 आणि 12:30 आणि 1ला एकादश सुरू होत नसते, ब्राह्मी मुहूर्तावर. शास्त्र आहे त्याच्यासाठी. मुक्कामाला थांबले, सकाळी गावरान तुपात दुधामध्ये गावरान तूप टाकलं, दूध आटवलं, त्याच्यामध्ये डोक्याच्या केसासारख्या शेवया टाकल्या आणि कुत्र्याला खीर ठुली. कुत्र्यानं खिरीचा वाससुद्धा घेतला नाही, लांब बसलं. दुसऱ्या व्यक्तीनं गावरान तूप लावलं चपात्याला आणि ती चपाती टाकली, कुत्रं लांब गेलं. एका व्यक्तीनं भाताला दही लावलं, दह्यात साखर टाकली आणि कुत्र्याच्या तोंडापाशी वाटी नेली. कुत्र्यानं तोंड बाजूला केलं आणि झाडाखाली बसलं. पुन्हा एक जण उठलं, बदामाचा शिरा घेतला, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ होतं आणि बदामाचा शिरा जवळ टाकला. कुत्र्याच्या डोळ्यातून पाणी आलं, बोलता येत नव्हतं. ते पाणी असे संकेत देत होतं, माणसांनो, माणसांनो, बुद्धिजीवी माणसांनो, तुम्हाला एकादशी जरी कळत नसेल तर धरू नका, पण कुत्र्याची एकादश मोडू नका. इतकं कुत्र सिद्ध होतं, इतकं कुत्र. दृष्टांत संपला सज्जनांनो. ज्या साधूच्या संगतीत राहून, ज्या साधूच्या घरचं अन्न खाऊन, ज्या साधूचं भजन ऐकून हिंस्र पशूच्या यादीत येतो कुत्रा. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. मला सांगा, एकादशीचा वाद मिटवायची ताकद कुत्र्यात येते. कुत्र जर इतकं विद्वान असेल तर या कुत्र्यावर संस्कार करणारे चातुर्मासी महाराज किती विद्वान असतील. पूर्ण महाराष्ट्रातला एकादशीचा वाद चातुर्मासी महाराजांच्या कुत्र्याने मिटिला. कुत्र जर एवढं विवेकी होतं तर याच्यावर संस्कार करणारे चातुर्मासी महाराज किती मोठे असतील. काकडा आळंदीला हैबत बाबा करायचे. गुरुवर्य समाधीधन मुक्त कैवल्य हैबत बाबा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधी मंदिराच्या समोर विना मंडप आहे, त्या मंडपात काकडा हैबत बाबांचा असायचा. काय वानवातन पुरेवानी. हैबत बाबांचा काकडा चालू असताना समाधीला स्नान वगैरे सगळं व्हायचं. चंदनाचा लेप लावायचे आणि समाधीवर मखमली शाल झाकून टाकायचे. हैबत बाबांचा काकडा तवारबुवा सुरू झाल्याच्या नंतर अर्ध्या तासात समाधीवर टाकलेली शाल भिजायची. बरोबर शाल भिजत होती. पुजाऱ्यानं समाधीवरच्या शालीला हात लावला तर शाल व पाण्यानं अशी चपचप झाली. विचारलं, समाधीवर पाणी नसताना समाधी साफ केली ती वल्ल कस काय? याचा सिद्धांत आहे, हैबत बाबाचा काकडा ऐकत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधीला घाम येत होता. समाधी डोलायची. काय काकडा असेल. माझ्या मालकाच्या दरबारात, पंढरपुरातल्या मालकाच्या दरबारात समोर गरुड खांबापाशी काकडा असायचा, वैकुंठवासी बंकट स्वामींचा. चारशे 200 माणसं काकड्याला जागा धरून बसायचे. आपोआपलं पोतडं घेऊन स्वामी यायच्या अगोदर तास दीड तासानं आपोआपली जागा धरून बसायचे. त्या काळात त्या सुविधा नव्हत्या, स्पीकरच्या याच्याकरता बाहेर ऐकू येत नव्हतं. जिथं भेटल तितकं 2 पायावर माणसं काकडा ऐकायला बसायचे. काय स्वामींचा काकडा. वैकुंठवासी बंकट स्वामीचा काकडा सुरू झाला. त्याच्या अगोदर विटेवरच्या मालकाला स्नान, पूजा, पाठ संपूर्ण मंत्राच्या घोषामध्ये विद्वान ब्राह्मण मंत्र म्हणायचे. ज्ञाती ब्राह्मण अग्निहोत्री फार दिव्य 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 असे फार विद्वान, ज्यांच्या जीवा मंत्र म्हणू म्हणू केळीच्या पानासारख्या पातळ असायच्या, असे पाणिनीचे सुक्त म्हणायचे. त्या सुक्तात देवाचं स्नान, पूजा, पाठ व्हायचा. देवाला पितांबर घालायचे, मुकुट घालायचे, देवाच्या खांद्यावर 2 मासळ्या लावायचे आणि मग पुजारी खाली बसायचे. स्वामीचा काकडा सुरू व्हायचा. तो काकडा सुरू झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक नाचायचा. विटेवरचा मालक डुलत असताना त्या मासळ्या खाली पडायच्या. पुजाऱ्याने विचार करायचा, आकड्या त्या मासळ्या पितांबरात अडकल्यात, खाली कशा पडत्यात? कालांतरानं कळालं, स्वामींचा काकडा ऐकत असताना पंढरपुरातला मालक डुलत होता. काय वाणीवर प्रभुत्व असेल राजे हो, काय लोक असतील, काय अधिकार असेल.
हे प्रत्यक्ष लोक ज्ञानोबर आहे, प्रत्यक्ष तुकोबर आहे, प्रत्यक्ष नामदेवर आहे, प्रत्यक्ष नाथ बाबा, प्रत्यक्ष सावता बाबा, प्रत्यक्ष शेना महाराज, प्रत्यक्ष कबीर महाराज, प्रत्यक्ष मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई, मीराबाई, प्रत्यक्ष अधिकारी लोक होते, फार अधिकारी माणसं. म्हणे अशी एक जागा होती गरुड खांबाच्या बाजूला 2x2 ची जागा. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, गरुड खांबाच्या बाजूला एक 2x2 ची जागा होती. बंकट स्वामीचा काकडा सुरू झाल्यावर त्या जागेवर कोणी बसत नव्हतं. त्या जागेवर जरी कोणी बसला तर 1-2 मिनिटात त्याच्या मांडीला त्रास व्हायचा आणि तो बाजूला